नवऱ्यासाठी काहीतरी बनव. ठीक आहे चिव, बनवू आपण. ओके, हात हँडवॉश करून येऊ मी. काय चिवचा छोटासा बो आहे आणि हे कलरफुल कवडी आहेत. पिंक बघ केवढं मला आवडतं. हो छान. आणि हे तुझं जुना काय आहे? नेकलेस आहे छोटासा ते पर्लचा. तुटलेला कोणतरी तुटून गेला आहे. आणि हे कलरफुल थ्रेड्स आहेत. हे माझ्यात पिंक बी आहे, येलो आपण बी आहे. बनवू आपण. ओके मी बी हेल्प करणार. ओके गुड गर्ल. मम्मी स्पेशल काहीतरी बनवते. मला टेन्शन व्हायचं थोडं माहिती काय करू मी देते हा तू ते बघणार ठीक आहे. तर मी इथे बोहो बनवते आणि त्यासाठी मी 3 वेगवेगळ्या कलरचे थ्रेड घेतले 6 पदरी आणि वेणी घालून घेते आहे. अशाच वेगवेगळ्या कलरनी मी 3-4 लाईन अशाच वेणी करून घेते. जशी आपण वेणी घालतो ना तशीच. खूप सिंपल आहे आणि खूप मजाही येते करताना. चला मग पुढची प्रोसेस पाहू आपण. तर इथे मी डबल पदरी थ्रेड घेऊन त्यामध्ये मला मोती घालायचा आहे. मोती डायरेक्ट जात नसल्यामुळे त्याचं तोंड छोटं असल्यामुळे मी सुईत धागा घालून मोती घालून मग नंतर गाठ बांधली. सेम पद्धतीने आपल्याला अजून एक वेणी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कॉइन्स ॲड करायचे आहेत. कॉइन्स जसे मी स्टिच करून घेते तसेच आपल्याला बीड्स म्हणजे कवडी लावून घ्यायचे आपल्याला प्रत्येक वेणीला. जसे हवे तसे आपल्याला आपण करू शकतो. घुंगरू ही आपण ॲड करू शकतो. माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी ॲड करते. तुम्हाला नसेल करायचे तर नका करू. ज्याप्रमाणे मी कॉइन्स लावले त्याचप्रमाणे घुंगरू ही अटॅच करून घेऊन रेडी करायचं. आणि हा आमचा बोहो रेडी आहे. आणि पहा आमची प्रिन्सेस. शूजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. थँक्यू. बाय.